नमस्कार, मी धनंजय दीक्षित. जनवार्ता न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुणे शहरातील काही विशेष घडामोडी. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार डॉक्टर सबनीस यांना प्रदान करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यपूर्वीचे आणि नंतरचे स्वातंत्र्य या विषयावर सबनीस बोलत होते. लोकमान्य सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास आमदार अनंत गाडगीळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, विनायक गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर सबनीस म्हणाले, असहिष्णुता ही उजव्या विचारसरणीच्या लोकांबरोबर डाव्या विचारसरणीच्या लोकांमध्येही आहे. आज नथुराम गोडसे सारख्या खुनी प्रवृत्ती आता बहुजनांमधून पुढे येत आहेत. समीर गायकवाड हा बहुजनातून निर्माण झालेला अथवा केलेला गोडसे आहे. या सर्व गोष्टींचा विचार समाजासह पोलीस व राजकारण्यांनी गांभीर्याने करणे गरजेचे आहे. असहिष्णुतेचा प्रश्न हा एका चौकटीपुरता तसेच धर्मापुरता मर्यादित नाही. कोणत्याही धर्माचा उन्माद हा निंदनीय व मूर्खपणाचे लक्षण आहे. ज्याची कृती मानव व राष्ट्रविरोधी ती मानवविरोधीची मानली गेली पाहिजे. असहिष्णुतेची प्रवृत्ती व कुरूपता जातीव्यवस्थेमध्येही असते. गांधींमधील राष्ट्रभक्त हा एक महात्मा म्हणून या देशाचा भूगोल आणि इतिहास ओलांडून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारे एकमेव व्यक्तिमत्व होते. गांधींच्या प्रेरणेतून अनेक देशांची उभारणी झाली. नथुरामने गांधींचा केलेला खून हे अवघ्या देशाचे दुर्दैव आहे. विकसित राष्ट्रात नथुरामाच्या पिस्तुलाची पूजा, वीरपुरुष म्हणून केलेला गौरव हा राष्ट्रद्रोह तसेच मानवद्रोह असल्याचेही डॉक्टर सबनीस म्हणाले. संगमनेरकर फाउंडेशन तर्फे रिफ्रेशर कोर्सचा आयोजन करण्यात आला आहे. द्वारिका संगमनेरकर मेडिकल फाउंडेशनच्या पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेतर्फे महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि शहरी भागात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या फॅमिली डॉक्टरांसाठी तसेच शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या रुग्णालयांमधील डॉक्टरांसाठी रिफ्रेशर कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. हा एकदिवसीय कोर्स रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी हॉटेल वेस्टिन कोरेगाव पार्क येथे होणार आहे. यंदाच्या वर्षीच्या कोर्समध्ये जनरल प्रॅक्टिसमध्ये उपयोगी पडणाऱ्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या 5 विषयांवर स्पेशालिस्ट डॉक्टरांची व्याख्याने आयोजित केली आहेत. त्याचबरोबर मीट द स्पेशालिस्ट या कार्यक्रमात आलेल्या डॉक्टरांच्या वैद्यकीय व्यवसायातील अडचणी, शंका कुशंका, प्रश्न यांचं निरसन वेगवेगळे स्पेशालिस्ट डॉक्टर करणार आहेत. वैद्यकीय व्यवसायामध्ये दर दिवशी नवीन ज्ञान, नवे शोध, नवे तंत्र, नवी उपकरणे, नवी औषधे येत आहेत. कालची औषधे आज जुनी झालेली असतात. त्यानंतर नवीन औषधे, नवीन तंत्र आलेली असतात. डॉक्टरी व्यवसायामध्ये हे नवे ज्ञान, नवीन वैद्यकीय कौशल्ये आत्मसात करणे पेशंट बरे होण्याच्या दृष्टीने आणि प्रॅक्टिसमध्ये टिकून राहण्यासाठी खूप आवश्यक असते, असे मत संस्थेचे संचालक डॉक्टर अरविंद संगमनेरकर यांनी व्यक्त केले. आपल्या देशामध्ये आपण बघितलं तर या सगळ्या वेगवेगळ्या स्पेशलिस्ट वेगवेगळे आणि स्पेशलिस्ट पूर्वी काय होतं, एक फिजिशियन, एक सर्जन, एक ॲनाटॉलॉजिस्ट आणि एक कार्डिओलॉजिस्ट आला, एक कार्डियक सर्जन आला, एक पिडियाट्रिक्समधला न्यूरोलॉजिस्ट आला, असे सगळे वाढत गेले. तर या सगळ्यांच्यासाठी कुठल्या कॉन्फरन्सेस असतात, त्यांच्यासाठी जर्नल्स असतात. तुम्ही बघितलं असेल तर फिजिशियनचं जर्नल 4-5 जर्नल असतात. ज्या ॲनाटॉलॉजीसाठी फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक्स त्यांचं जर्नल आहे, त्या ठिकाणी जर्नल आहे. बुक्स दरवेळेस रिसेंट ॲडव्हान्स जे अँज्युअल्स हे सगळं या स्पेशालिटीजचे होतात. पण जनरल प्रॅक्टिस म्हणजे फॅमिली डॉक्टर म्हणजे ज्याच्यात सगळ्यात जास्त प्रॅक्टिस पेशंटच्या समोर कोणाची आहे तेवढं फॅमिली डॉक्टरची, त्यांच्यासाठी फारसे अजून जर्नल्स नाही. तर फारसं त्यांच्यासाठी अशा स्पेशलिस्ट GP's कॉन्फरन्स. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
पवित्र इंद्रायणीच्या काठावरती 9033 तबला आणि मृदुंग वादनाच्या अनोख्या नादब्रह्माची अनुभूती अनुभवास मिळाली। पवित्र इंद्रायणीच्या घाटावर जमलेला 9033 तबला व मृदुंग वादकांचा अनोखा नादब्रह्माची अभूतपूर्व अनुभूती पाहायला मिळाली। कर्णमधुर नाद, घाटावरचे नयनरम्य दृश्य पाहून अलंकापुरीच्या घाटावर भक्तीचा मेळा जमल्याची अनुभूती हजारोंच्या संख्येने जमलेल्यांना येत होती। हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला। निमित्त होते पखवाज व मृदुंगाच्या संमेलनाचे। माई सेमाटे अखिल भारतीय मृदुंगाचार्य संघटना आणि श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे पहिलेच संमेलन भरवण्यात आले होते। आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कीर्तनकार हभप बाबा महाराज सातारकर, थोर आध्यात्मिक गुरु स्वामी परिपूर्णानंद, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर, पद्मश्री प्राध्यापक डॉक्टर येल्ला व्यंकटेश्वरा राव, ख्यातनाम बासरी वादक अमित काकडे हे विशेष सन्माननीय पाहुणे व्यासपीठावर विराजमान होते। वेद ब्रह्म ऋषी किसान महाराज साखरे, अखिल भारतीय मृदुंग संमेलन अध्यक्ष पंडित उद्धवराव आपेगावकर शिंदे, रामेश्वर शास्त्री महाराज, प्र.ल. गावडे, प्रकाश महाराज बोधले आदी उपस्थित होते। श्री क्षेत्र आळंदी येथील विकास कामांची पूर्तता आणि विश्व शांती केंद्र माईर सेमायटीचे पुणेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। श्री श्री रविशंकर म्हणाले, ही एक ऐतिहासिक घटना आहे। जगात पहिल्यांदाच असा उपक्रम होत आहे। मन आणि बुद्धी पवित्र करायची असेल तर अशा प्रकारचे वादन झाले पाहिजे। शब्द हे ईश्वर आणि मानवतेला जोडण्याचे काम करतात। पखवाजवादी म्हणजे मुख्यवादी असतात। मृदुंग हा मन आणि बुद्धीला घडवण्याचा मोठा मार्ग आहे। हा संदेश संपूर्ण भारतभर दिला जाईल। ज्ञान, ध्यान आणि आराधना यांचा संगम झाला तर सर्वांगीण विकास होतो। स्वामी परिपूर्णानंद म्हणाले, पुणे म्हणजे पुण्य। यामध्ये भूमीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या लोकपुरुषांनी या भूमीत जन्म घेतल्याने महाराष्ट्रात जन्म घेणे अत्यंत महत्त्व आहे। आळंदी हे आनंद देणारे ठिकाण आहे। बाबा महाराज सातारकर म्हणाले, संतांच्या सोबती राहिल्यानंतर त्यांच्याकडून वेगळा आशीर्वाद मागण्याची गरज नाही, तो आपोआपच मिळतो। आळंदीमध्ये वारकरीच काय, येथील दगडविटाही वंदनीय आहेत। या प्रसंगी गरीब व होतकरू पखवाज वादक वारकरी विद्यार्थ्यांना विश्वशांती केंद्राच्या वतीने 75 पखवाज भेट म्हणून देण्यात आले। यातील प्रातिनिधिक स्वरूपातील पखवाज आळंदी येथील ज्योतिराम काटे या बाल वारकऱ्याला देण्यात आला। अखिल भारतीय पखवाज व मृदुंग संमेलनाच्या निमित्ताने भारतातून ज्ञानेश्वरीच्या जेवढ्या ओव्या आहेत तेवढेच 9033 मृदुंग व पखवाज वादकांनी एकाच मंचावर येऊन आपली सेवा सादर केली। पद्मश्री प्राध्यापक डॉक्टर येल्ला व्यंकटेश्वरा राव यांनी मृदुंग वादन केले। नादब्रह्माची अनुभूती देणारा हा एक अलौकिक सोहळा असेल। वारकरी संप्रदायामध्ये पखवाज, मृदुंग, वीणा व टाळ या वाद्यांना विशेष महत्त्व आहे। या मृदुंग संमेलनात भाग घेणाऱ्या मृदुंगाचार्यांना माऊली व जगद्गुरूंची प्रतिमा असलेली शाल, माऊलींची प्रतिमा, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। टाळ माईक समोर राहू द्या। अपघातांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता हेल्मेट वापरणं आवश्यक असल्याचं मत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं।
शहरात हेल्मेट वापरताना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी सोडवण्यासाठी आणि कायद्यातील तरतुदींसंबंधी विधी व न्याय विभागाशी चर्चा करण्याचे आश्वासन देत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पुणेकरांना दिलासा दिला. दरम्यान हेल्मेटचा कायदा बदलण्याचा अधिकार राज्याला नसल्याने या संदर्भात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरात हेल्मेट सक्ती विरोधात गेल्या 2 दिवसांपासून हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीतर्फे सर्व पक्षांचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. हेल्मेट सक्तीबाबत पुणेकरांच्या भावना तीव्र झाल्याने परिवहन मंत्री रावते यांनी आज विधान भवनामध्ये समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सामान्य पुणेकरांच्या भावना रावते यांनी समजून घेतल्या. रावते म्हणाले, हेल्मेट वापरण्याबाबत पुणेकरांनी ज्या भावना व्यक्त केल्या, ज्या अडचणी सांगितल्या त्याबाबत विधी आणि न्याय विभागाच्या सचिवांशी चर्चा केली जाईल. त्यानंतर त्या संदर्भात न्यायालयातही मत मांडले जाईल. पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, अपघातांचे वाढते प्रमाण पाहता हेल्मेट वापरणे अशक्यच आहे, पण त्यासाठीची सक्ती करण्यापूर्वी प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. मोठे रस्ते, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करायला हवे. केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशात रस्ते सुरक्षा अभियान राबवले जाते. या अंतर्गत रस्ते सुरक्षिततेसंदर्भात काय उपाययोजना केल्या आहेत हे पाहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती स्थापन केली आहे. या समितीला सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनांचा अहवाल द्यावा लागतो. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसारच राज्यात सर्वत्र हेल्मेट वापराबाबतचे नियम लागू करण्यात आले आहेत, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले. सन्मान्य खासदार, सन्मान्य आमदार आणि मनापासून मला प्रथमतः एक गोष्ट आपण स्पष्ट सांगायची आहे. सक्ती हा जो आपण विषय वापरतो तो चुकीचा आहे आणि कोणतीही सक्ती करायचा हा विषय आमच्या मनात तरी असू शकत नाही. आणि हे पुढे मी तुमच्याशी निवेदन करण्यापूर्वी कायद्याने करावंच लागेल अशा प्रकारचे ते न्यायालयाचे निर्देश आलेले आहेत. त्याच्या अधीन राहून मी जेव्हा तुमच्याशी संवाद साधतोय तेव्हा प्रथमतः मी पुढच्या पोलीस प्रमुखांना सांगतो की उद्यापासून नाही, आज संध्या दुपारपासूनच सर्व संबंधित मोटरसायकलवर जाणाऱ्या पोलिसांच्या डोक्यामध्ये हेल्मेट असलंच पाहिजे आणि प्रथमतः त्यांच्यावर कारवाई करा जर नसेल तर. मुंबईमध्ये हे अंमलात आलंय. मला चांगले तुम्ही विषय मांडले तिथे. फक्त हेल्मेटच्या व्यतिरिक्तही विषय चांगले आले. काय असावं, काय नसावं, हे काय एका रात्रीत आलेलं काय असं जे काय सांगण्यात आले मुळात चुकीचं आहे. मी माननीय खासदार महोदयांच्या हे निदर्शनास आणतो की प्रथमतः हा जो कायदा आहे, मोटर वाहन कायदा, मोटर व्हेकल ॲक्ट, हा केंद्र सरकारचा आहे, हा महाराष्ट्र राज्याचा नाही. तेव्हा याच्यामध्ये कायद्यात बदल करणं किंवा कायद्याचा वापर करणं किंवा कायद्यामध्ये आणखीन काय निर्माण करणं हा मुळात राज्य सरकारला अधिकारच नाही. त्यामुळे त्या कायद्याअंतर्गत जे काय बदल करायचे असतील तर त्या बदलासंदर्भात पुणेकरांच्या भावना लक्षात घेऊन आता फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यामध्ये जे अधिवेशन सुरू होईल तिथे त्यांनी अशासकीय प्रस्ताव आणला तर ह्या भावना लोकसभेपर्यंत पोचू शकतील, कारण त्या कायद्यातल्या बदलाचा अधिकार तिथे आहे. मी आज तुमच्याकडे जो आलो आज संवाद साधायला, तुमचं आपलं 3 दिवस चाललं आहे. 2 दिवस मी तुमचा आदरही केला, म्हणजे भावनांचाही आदर केला, तुमच्या लोकांपर्यंत भावना पोचल्या पुणेकरांच्या. पण मला का कोण जाणे, पण 3 महिन्यापूर्वी निलमताई असं म्हणाल्या होत्या की साहेब पुण्यात या, हेल्मेट वापरणारे आणि हेल्मेटला विरोध करणारे दोघांची आपण बैठक घेऊ. तेव्हा हे विषय पण नव्हते आमच्यापुढे. जाऊन देऊ कुठे आता विषय आहे, उगाच बोलता असं मी त्यांना सांगितलं. मग काल निलमताईंचा फोन आला आणि मला खास करून हे मला निदर्शनास आणलं आहे की आपला हा जो पुणेकरांचा हा जो संपूर्ण हेल्मेटच्या संदर्भातला आपल्या या सगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचतो विचार, ज्याच्यात कायद्यात बदल किंवा सवलत द्यायची असते ती अशा कुठल्याही बैठकीत देण्याचा कोणाला अधिकार नसतो. कारण जो आदेश काढलेला असतो तो कायद्याप्रमाणे केलेला असतो आणि जरूर कायद्यामध्ये बदल करता येतो, कायद्यात काही कमी करता येतं, जास्त करता येतं, काही वेळेला तातडी असेल तर अध्यादेश पण काढता येतो.
मुळात मंत्री महोदयांनी सांगितलं हे बरोबर आहे की हा केंद्र सरकारचा कायदा आहे आणि केंद्र सरकारच्या मूळ कायद्यात आम्हाला बदल करता येत नाही, पण त्याची नियमावली करून काही दुरुस्ती करायची असेल तर ती या राज्यात करून केंद्राकडे पाठवावी लागते. आज साधारणपणे सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी ज्या पद्धतीनं ह्या विषयातलं आपलं म्हणणं मांडलं तिथे कुठेतरी व्यावहारिकदृष्ट्या आता फार छोट्या रस्त्यांवर गल्ली बोळात हेल्मेट घालून महिलांना लहान मुलांना घेऊन जाणं वृद्ध लोकांना हे अवघड दिसतंय आणि म्हणून जनमानसाचा विचार करून सरकार योग्य तो निर्णय घेईल. तत्पूर्वी मीही आत्ताच्या बैठकीत सहभाग घेताना 50च्याच पुढे 80-90ने गाडी चालवणे, 3-3, 4-4 जण स्कूटरवर बसून गाडी चालवणे, त्याच्यात अपघात होणे, काही वेळेला क्षमतेपेक्षा जास्त माल आपल्या गाडीत भरून त्यांनी गाड्या पलटी होणं, उलट्या होणं हे सगळे प्रकार होतात. त्याच्यातही अपघातात लोक आता माणसं ट्रकमधनं नेणं अलाउड नाही, पण अनेक वेळेला लग्नाच्या वरातीत माणसं ट्रकमधनं जातात आणि अपघात झाला की 30-40 लोक ही त्याच्यामध्ये मरण पावतात. अशा सगळ्या ह्याच्यात किंवा सगळ्यांचं एकमत आहे की नॅशनल हायवे, स्टेट हायवे, 100 फुटी रस्ते इथं हेल्मेट सक्तीचं केलं पाहिजे. त्यामुळे आता पुढील काळामध्ये पोलिसांशी चर्चा करून तिथे अधिक ध्यान जर आपण दिलं आणि एकदा माणसाला हेल्मेट विकत घ्यावं लागलं की मग तो काही रस्ता बदलताना हेल्मेट बदलत नाही, ही सवय आहे. ही सवय आपल्याकडे नाहीये. त्याची आधीच्या काळात गरज नव्हती. गावठाण विभागात साधारण फिरताना स्पीड 15, 20, 25 पर्यंत असतो, पण हायवेवरती तो 70-80 पर्यंत जातो. विशेषतः आमची तरुण मुलं विनाकारण फार वेगाने गाड्या चालवतात. म्हणून ह्या सगळ्यांवर जर कंट्रोल आला आणि कायद्यात काय बदल करायचा आहे लोकांच्या भावना लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय त्याच्यावरती घेईल. नर्मदा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या नागरिकांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. माजी नगरसेवक उदय जोशी यांनी परिक्रमा चालत पूर्ण केली. देशातील विविध भागांमधून भक्तिभावाने लोक नर्मदा परिक्रमा करण्यात जातात. सदाशिव पेठेतील नर्मदा प्रेमी मंडळातील 23 ज्येष्ठ नागरिकांनी ऑक्टोबर 2015 मध्ये नर्मदा परिक्रमेसाठी प्रस्थान केले होते. त्यातील 4 ज्येष्ठ नागरिकांनी ही पायी परिक्रमा पूर्ण केली. उदय जोशी, नंदू वाईकर, किरण वाईकर आणि PL वाईकर यांचे पुण्यात आगमन होताच नर्मदे हर हरच्या गजरात पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, किशोर शशीतल, सुनील केसरी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नागनाथ पार येथून काढलेल्या मिरवणुकीत प्रभात बँड, अश्वमेध बँड, चौघडा वादक सहभागी झाले. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आणि रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या घालून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. परिक्रमेकरिता गेलेले ज्येष्ठ नागरिक 50 ते 80 या वयोगटातील होते. उदय जोशी म्हणाले, नर्मदा परिक्रमा अतिशय आव्हानात्मक होती. संपूर्ण परिक्रमा 3000 किलोमीटरची असून यामध्ये शूलपाणी जंगलाचा विस्तीर्ण भाग, लक्कडकोट झाडी आणि 9 अवघड डोंगरांचा सामना करावा लागला. मध्य प्रदेश आणि गुजरात भागातील नागरिकांकडून माणुसकीचे दर्शन घडले. स्वतःच्या घरात परिक्रमावासियांकरता भोजन देणे शक्य नसेल तर शेजाऱ्यांकडून उसने आणून घासातला घास देणारी माणसे या भागात भेटली. केवळ या नागरिकांच्या माणुसकीमुळे परिक्रमा पूर्ण होऊ शकली. मोठा पराक्रम करून एक परिक्रमा नर्मदेची पूर्ण केली. आपल्या पुणेकरांना अभिमान वाटावा अशी परिक्रमा पूर्ण करण्याचे काम त्यांनी केले. मी त्यांना अभिवादन करतो आणि भक्ती, शक्ती आणि युक्तीच्या माध्यमातून तेवढा मोठा पराक्रम आपण करू शकतो या चौघांनी हे दाखवून दिले. मला आपल्या सर्वांचा अभिमान वाटतो आणि आपण आपल्याकडे जी दृष्टी आहे की आपल्याला तिथे गेल्यानंतर परिक्रमा पूर्ण करणाऱ्या सर्वांना जी काही अडचण येते याबद्दल आपण आता जे बोललात की सरकारच्या माध्यमातून ह्या अडचणी निर्माण झालेल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा पूर्ण यशस्वी प्रयत्न करेल एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि अशी परिक्रमा करायला खरंच भाग्य लागतं, कारण मी पण असं एक ठरवलं की आपण एकदा कैलास मानसरोवर करावं. योग नाही आला, कारण मनापासून इच्छा होती. खरंच एक भाग्याचं एक काम असतं. आपल्या सर्वांचं परत अभिवादन करतो. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता.
त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. भारतीय किसान संघाचे प्रदेश अध्यक्ष माऊली तुपे यांची पत्रकार परिषद पार पडली. खडकवासल्याच्या धरणातील गाळ काढण्याचे काम कर्नल पाटील साहेब करीत आहेत. एका बाजूने धरणातील गाळ काढल्यावर पाण्याचा साठा वाढला आहे असे म्हटले जाते, पण दुसऱ्या बाजूला पाहिल्यास बॅकवॉटरवर जे काम चालले आहे ते नेमके ह्याच्या विरोधी असून उलट पाणी साठा कमी करण्याचे काम सध्या चालू आहे. जवळजवळ पाण्याच्या बॅकवॉटरवर मोठ्या प्रमाणात 10 ते 15 फूट उंच व 15 फूट रुंद असा मातीचा भराव टाकून 5 ते 6 किलोमीटर असा बेकायदेशीर रस्ता करण्यात आला आहे. तसेच हा रस्ता शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतामधून काढण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीवर अतिक्रमण झाले आहे, अशी माहिती भारतीय किसान संघाचे प्रदेशाध्यक्ष माऊली तुपे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. शेतातील उभ्या पिकावर मोठ्या प्रमाणात माती टाकण्याचे काम चालू आहे. हरभरा, तूर, बाजरी, ज्वारी, गहू ही पिके मातीखाली पूर्ण गाडली गेली आहेत. फार मोठे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. मातीचा भराव टाकून जो रस्ता केला त्याकरिता आपल्या खात्याची परवानगी नसताना हजारो झाडांची कत्तल केली असून तसा खटला दाखल केला आहे. 5 ते 6 किलोमीटरच्या केलेल्या रस्त्यावर जागोजागी टपऱ्या व हॉटेल उभी केली आहेत. लोकांचे येणे जाणे वाढले असून अवैध धंदे सुरू झाले आहेत. पाण्यात व रस्त्यांच्या कडेने दारूच्या मोकळ्या बाटल्या व प्लॅस्टिकचा कचरा वाढत चालला आहे. पर्यावरणास व धरणातील पाण्यास धोका उत्पन्न झाला आहे. गाळ काढून पाणी वाढले आहे अशी चुकीची माहिती प्रसारमाध्यमांना पुरवून चक्क जनतेची व सरकारची दिशाभूल करीत आहेत. यासंबंधी वन खात्यास कळविले आहे. तसेच लेखी पुरावेही सादर केले आहेत. जलसिंचन खात्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविले आहे. अद्याप काहीही कार्यवाही झाली नाही तर किसान संघास आंदोलन करावे लागेल. शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत असे माऊली तुपे यांनी सांगितले. पाटला धरणाच्या संबंधामध्ये कर्नल पाटीलांनी जो उद्योग चालवलेला आहे आणि सगळ्या पेपरवाल्यांनी उचलून धरलेले की त्या ठिकाणचा गाळ काढल्यानंतर पाणी वाढेल, पण प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला आम्ही भेटी दिल्या त्यावेळेला असं स्पष्ट लक्षात आलं की त्या ठिकाणी पाणी वाढण्याचं सोडूनच द्या, पण त्या ठिकाणी पाणी मात्र कमी होणार आहे. कारण जवळजवळ 6 किलोमीटरचा रस्ता भराव प्रचंड प्रमाणावर टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी ज्या खालची गाळ पेरतली माती घेऊन ती टाकली, म्हणजे भराव भरल्यामुळं पाणी कमी झालं. दुसरं असं की शेतकऱ्यांच्या त्या संबंध मातीची भराव टाकला तो शेतकऱ्यांच्या जमिनीमधून टाकला. आता कसतात त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत. आता त्यांचे 7-12 उतार आहे त्यांच्या मालकीचे आहेत, त्या याच्या खडकवासला धरणामध्ये गेलेला नाही आहे. हां, तर अशा या जमिनीवरती अतिक्रमण करून हा उद्योग चालू केलेला आहे मोठ्या प्रमाणावरती. त्याचबरोबर त्या रस्त्यावर ठिकठिकाणी त्यांनी जे केलेले टपऱ्या काढल्यात, काही त्या ठिकाणी हॉटेल चालू केलेले आहेत, त्या ठिकाणी विश्रांतीची जागा आणि भराव टाकून काही मोठे झाडं त्या ठिकाणी झाडांचा भराव टाकला आहे. असं ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्यांनी जे केलेले ते सगळं कायदेशीर काही नाही, कुणीही सांगितलेलं नाही किंवा कोणाची लेखी परवानगी नाही, सरकारची तर अजिबात नाही. आणि हे होत असताना त्या सगळ्या ह्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पण धरणाच्या बॅकवॉटरला ही प्रामाणिक इच्छा आहे. प्रत्यक्ष बघितलं तर मग आपल्या लक्षात येईल की याचा काय नेमका परिणाम भविष्यामध्ये घडू शकतो. शेतकऱ्यांच्या तर जमिनी गेलेल्या आहेत, शेतकऱ्याचा अन्याय झाला. आपल्याला कोणाचा राजकीय हस्तक्षेप वाटतो का यात? हां, राजकीय हस्तक्षेप वाटतो का आपल्याला यात कोणाचं? नाही याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप कोणी केलेलं नाही. आता कर्नल पाटलांनी ते उद्योग स्वतःहून चालू केलेला आहे. त्यांनाही मोठ्या प्रमाणावरती बाकीचा पैसा मिळतोय आणि त्या पैशाच्या आधारावरती चालू केलेले आहेत, पण त्यांनी बाकीचे उद्योग चालू केले जातात त्याच्याबरोबर.
मग हे उद्योग सरकारने थांबवले पाहिजेत. सगळी शेतकऱ्यांची केलीच त्यांनी, पण मग कल्याण काय करणार आहे? आमचं प्रामाणिक मत की हे सगळं थांबलं पाहिजे. व्यसनी माणसातील चांगला माणूस वर आणणं गरजेचं असल्याचं मत डॉक्टर शैला दाभोलकर यांनी व्यक्त केलं. एक व्यसनी व्यक्ती व्यसनापासून दूर झाल्यास त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या 100 जणांना त्याचा फायदा होतो. यासाठी व्यसनी माणसातील चांगला माणूस वर आणणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टर शैला दाभोलकर यांनी व्यक्त केले. अनिता अवचट फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या डॉक्टर अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर शैला दाभोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. हा पुरस्कार दारूबंदीसाठी लढा देणाऱ्या पारोमिता गोस्वामी आणि व्यसनमुक्तीचे कार्य करणारे प्रमोद उदार यांना प्रदान करण्यात आला. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर A.P. कुलकर्णी, सचिव डॉक्टर अनिल अवचट, उपसंचालिका मुक्ता पुणतांबेकर, विश्वस्त डॉक्टर आनंद नाडकर्णी उपस्थित होते. डॉक्टर दाभोलकर म्हणाल्या, आज समाजात व्यसनाला प्रतिष्ठा, गौरव समजले जाते. ही मानसिकता बदलत व्यसनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. आणि माझं शेवटचं एक चांगलं झालं की 10वी आणि 12वी कलकत्त्यात झालं एकाच शाळेमध्ये, नाहीतर प्राथमिक शिक्षण आणि बाकीचं सगळं असं फिरून फिरून झालं. बंडखोर आणि बंडखोरपेक्षाही माझ्या किंडरगार्टनचे प्रत्येक याचा काय म्हणतात त्याला रिपोर्ट कार्डवर लिहिलेला आहे, शी इज व्हेरी टॉकेटिव्ह, शी इज व्हेरी टॉकेटिव्ह. माझं BA कोलकाताच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये झालं आणि तिथे एक डिफंक्ट NSS युनिट होती. तर ते आम्ही ठरवलं, मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही सगळ्यांनी मिळून किंवा ते रिवाईव्ह करायचं आणि मग काहीतरी नवीन म्हणजे आपण तिथे सुरू करायचं. आणि तिथे पहिल्यांदा आम्ही कॉलेजमध्ये NSS इलेक्शन घेतलं, कारण ते NSS डिफंक्टच होतं, इलेक्शन वगैरे काहीच नव्हतं तेव्हा. तर मग असंच म्हणजे काहीतरी प्लॅटफॉर्म पाहिजे असं म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे तेव्हा 80s ची गोष्ट आहे, 88-89 ची गोष्ट आहे. तर त्या काळामध्ये NSS वॉज अ न्यू थिंग आणि मग NSS ते करायचं होतं. आणि सेंट झेवियर्स कॉलेज असं एक कॉलेज आहे म्हणजे ते इट इज रन बाय फादर्स. तर मग तिथे अजिबात इलेक्शन म्हणजे अनलाईक प्रेसिडेन्सी आणि कॅलकटा युनिव्हर्सिटी, जादवपूर युनिव्हर्सिटी त्यांच्यामध्ये स्टुडंट्स पॉलिटिक्स खूप जास्त होतं आणि आमच्या कॉलेजमध्ये 0 होतं. तर मग या निमित्ताने तरी इलेक्शन वगैरे पॉलिटिक्स वगैरे काहीतरी कॉलेजमध्ये आलं पाहिजे म्हणून इलेक्शन घेतलं. आणि त्या काळामध्ये तर अजिबात म्हणजे खूपच इन्सिक्युरिटी होती. माझं सगळ्यात म्हणजे ओव्हरऑल युथ मध्ये खूप इन्सिक्युरिटी होती की नोकऱ्या मिळणार नाही, नोकऱ्याच नव्हत्या विशेषतः. मग काय करायचं. आणि हे इंग्लिश लिटरेचर म्हटलं तर इट इज अ व्हेरी एलिफंट. तिथे येऊन वाघ वगैरे पाहायला पाहिजे, पण स्थानिक जो व्यक्ती आहे त्याला साधं काडी मिळू नये, सरपण मिळू नये, त्याला जंगलात जाता येत नाही, त्याला त्याचे वनौषधी गोळा करता येत नाही, त्यांचा बुरड कारागिरांना आपला बांबू ऍक्सेस करता येत नाही. हा फार मोठा प्रॉब्लेम आता आमच्या भागामध्ये येत आहे. तर त्या प्रश्नावर आम्हाला काम करायचं आहे. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता नवीन विदर्भामध्ये मला वाटते अनेक ठिकाणी हा लढा सुरू झाला आहे की 7वा वेतन आयोगाचा आधी स्वामीनाथन आयोग लागू करा. शेतकऱ्यांसाठी जो आयोग होता स्वामीनाथन आयोग तो कधी लागू झालाच नाही आणि 6वा वेतन आयोग लागू झाला. आता 7वा वेतन आयोग सुरू होत आहे. तर विदर्भातून खूप स्ट्रॉंग अशी मागणी समोर येत आहे की हे 7वा वेतन आयोग नंतर लागू करा, पहिल्यांदा शेतकऱ्यांचा स्वामीनाथन आयोग लागू करा. आणि आज नागपूरमध्ये त्याची मोठी बैठक सुरू आहे. तर त्या कॅम्पेनमध्ये सुद्धा आम्हाला सहभागी व्हायचे आम्ही ते काम करत आहे. तर बेसिकली अशा पद्धतीचे काही संघर्ष सुरू आहे. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता.
समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.